हिरवा कंदील, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला चेंडू. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडूवरती एक धावाली आणि त्यानंतर मात्र इथे गडी बाद झाला. मोठी सफलता लागते. प्रेम म्हात्रे बॅक टू द पवेलियन. वासुदेव आंग्रेसाठी आपण पाहतोय मैदानावरती थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचं. आजच्या दिवसामध्ये आमचा मानस आहे की एक संघ थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. तर थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचं. सर्वांनी सहकार्य करायचं. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना सुद्धा विनंती करेन, खास करून फिल्डिंग टीम, तुम्हाला तुमची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायचे. जर तसं घडलं नाही तर तुमचा एक खेळाडू 5व्या षटकामध्ये हा 38च्या आत असेल. लक्ष असू द्या. स्ट्रिक्ट नियमावली आहे आणि त्या नियमांची पालन तुम्हाला करायचं. त्याची अंमलबजावणी नक्कीच मैदानावरती केली जाईल. मैदानाकडे आपण जाऊया. नवीन फलंदाज येईल इन ॲट नंबर 3 विनय गावंड. पहिल्या चेंडूवरती एक धावाली, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला. नवीन फलंदाज विनय गावंडला पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकतोय वासुदेव वांगरे. इथे मोठी धावसंख्या उभारेल का सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अंगद 11 श्री गणेश वल्लभ संघ. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. पहिल्या 3 चेंडूवरती कमालीची गोलंदाजी राहिल्या. पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. वासुदेव आंग्रे पहिल्या चेंडूवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि तिसरा चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या फलकावरती एक गडी बाद एक अशी अवस्था आपण पहिल्या 3 चेंडूवरती पाहतोय. पुढचा चेंडू. हा बॉल आपण पाहिला. गॅपमध्ये चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगानं 4थ्या दिवसातील या स्पर्धेचा हा पहिला चौकार विनयच्या बॅटमधून. पहिला चौकार दाखवला विनय गावंडनं. ज्या फटक्याची वाट पाहत होता वल्लभ संघ तो मोठा फटका आलाय चौकारासाठी आणि चौकारानं खातं उघडले विनयनं स्वयक्तिक. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. रिस्की रन क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं चीकी सिंगल. बंटी येईल स्ट्रायकर एंडला. एक धाव मिळेल संघाला. 6 धावा एक गडी बाद असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी राहिली. इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिला कारण 5 षटका आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूवरती धावा आल्यात. 6 धावा एक गडी बाद असताना अंगद 11 श्री गणेश वल्लभ संघ. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. या षटकातील पुढचा आणि शेवटचा चेंडू आहे स्ट्रायकर एंडला बंटी खाडेकर. बंटीसाठी हा चेंडू जबरदस्त फटका. क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो. चेंडू सीमा पार चौकारेल. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा एक गडी बाद. अंगद 11 श्री गणेश वल्लभ संघ 1-0 10 धावा.
विरुद्ध खेळतोय अंगद 11 श्री गणेश वल्लभ संघ. मागच्या 3 दिवसाचा खेळ आपण या विकेटवरती पाहिला. जबरदस्त स्पर्धा सुरुवात झाली आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. नवीन षटक घेऊन येईल ऋतिक ढवले. स्ट्रायकरला खेळतोय विनय गावंड. विनयनं 3 चेंडू खेळलाय आणि 5 धाब्यांचं योगदान आहे. मोठे फटके पाहिजेत. पॉवर प्लेचं अंतिम षटक आहे. स्ट्रायकरला विनय राऊंड द विकेटनं गोलंदाजी. फुल टॉस चेंडू होता. लॉफ्ट केलंय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. विनयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. थँक्यू. आणि रिव्ह्यू गमावला. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज होईल ऋतिक. हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू खूप वेळ हवेमध्ये टॉप पेच झाले आणि इथे मात्र सुरेख इथे झेल टिपलाय आणि फलंदाज बादल. धक्का क्रमांक दुसरा विनय गावंड गोच. थँक्यू. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाज इथे सज्ज होईल. सरळ बॅटनं कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सीमा रेषे पार. पंचांचा इशारा येईल. 4 रन्स. प्रथम करतोय फलंदाजी. 5 षटकांचा हा सामना. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 18 धावा आहेत. बाद झाला प्रेम, ज्यानं खातं उघडू शकलं नाही प्रेम. आणि त्यानंतर विनय गावंड 5 चेंडूमध्ये 9 धावींची खेळी त्याची संपुष्टात आली. खराब चेंडूवरती विकेट फेकली. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सुरेख होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत ऋतिक ढवळेनं आणि 18 धाव्यांवरती खेळतोय. सध्या प्रथम फलंदाजी करत असताना अंगद 11 श्री गणेश वल्लभ टीम. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. प्रयत्न होता निर्भय पाटील साठी. हे 2 चेंडू घातक ठरले. मागचा चेंडू जो निर्धाव खेळला तो थोडासा ओव्हर पिच होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोह आवरता आला नाही आणि ते शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न निर्भय पाटीलचा मात्र तो सुद्धा फसलाय. सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेत. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. सुरेख कमबॅक आहे. चौकारानंतर सलग 3 डॉट बॉल.
ऋतिकनं फेकले. 2 षटकांची ते समाप्ती झाल्या आणि 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आले 10, दुसऱ्या षटकामध्ये आले 8, 2 गडी बाद. अंगद 11, श्री गणेश वलप 18, 18 धावा. मध्ये गरजेचं आहे. मोठ्या धावसंख्याकडे जर वाटचाल करायची तर बंटीला मोठी खेळी ते साकारावी लागेल. 2 चेंडू बंटी खेळलाय, 5 धाव्यांचं योगदान आहे, एक चौकाराचा समावेश आहे त्याच्या खेळीमध्ये. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी संदीप पाटील. पहिला चेंडू घेऊन तिसरा षटक मार्गस्थ असताना फर्स्ट बॉल. मोठा फटका बॅटच्या मधोमध. बंटी थांबणार नाही. 2 गडी जरूर बाद झालेत, मात्र त्याचा आक्रमक पवित्रा सूर्य मैदानावरती. पहिला मोठा फटका, 4थ्या दिवसातील पहिला षटकार बंटी खाडेकरच्या बॅटमधून. नव्हता, मात्र चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची झाली सांगता. धावा बनल्या 24. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट हा बॉल. जबरदस्त फटका, दिशा दिले चेंडूला. चेंडू थांबणार नाही. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, सफल ठरतोय. आणखीन एक चौकार. या 4 धावेनं संघ पोहोचला 28, 28 धावा. थँक्यू सो मच. 28 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी. मागच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये लिडिंग विकेट टेकर मध्ये निश्चितच 4थ्या क्रमांकावरती होता गोलंदाज संदीप. मात्र ह्या वेळेस थोडासा महाग ठरते. 3 मध्ये 10 खर्च केलेत. आणखीन एक तडाखा. बंटी खाडेकर बरसतोय मैदानावरती. आणखीन एक मोठा फटका, षटकार. एकूण धावे ते 34. याच दरम्यान आमचे माजी खेळाडू संतोष पाटील त्यांची सुद्धा इथे उपस्थिती. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे असे आमचे व्यक्तिमत्व. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. एकूण धावे त्या 34. 34 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. संदीप पाटील वरती पूर्णपणे दबाव जाणवतोय. 2 षटकार, 1 चौकार आतापर्यंत ह्या षटकामध्ये बंटीने दाखवलं. बंटी खाडेकर ऑन स्ट्राईक. 5वा चेंडू षटकातील. आणखीन एक सुरेख फटका आहे. मागे क्षेत्ररक्षक तैनात. एकदा मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. सेन्सिबल क्रिकेट आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मोठे फटके आल्यानंतर जोखीम उठवत नाहीये आणि जशा पद्धतीने चेंडू आला तशा पद्धतीचा खेळ होता. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलक पुढे सरकले. एकूण धाव्या त्या 35, 35. संतोष पाटील त्यांची सुद्धा इथे उपस्थिती आम्हाला लाभते. त्यांना सुद्धा मी विनंती करेन यायचं आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. 35, 35 धावा बनल्यात. अजूनही षटकातील शेवटचा बॉल आहे. संदीप पाटील स्ट्रायकरला खेळेल. निर्भय पाटील. निर्भयने 4 चेंडू खेळलेत. 1 चौकारच्या साह्यानं 4 धाव्यांचं योगदान आहे.
शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील संदीप पाटील. वेग होता चेंडू मागे, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, मात्र पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. पहिल्या 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या टोटल. अंगद 11 श्री गणेश वलप संघ जाऊन पोहोचतोय 35-35. केल्या आणि बाद केलं होतं विनयला आणि त्यानंतर थोडासा मागडा ठरतोय संदीप पाटील, ज्यामध्ये 17 धावा खर्च झाल्या आणि टोटल स्कोर आपण धावसंख्या फलकावरती पाहिला 35-35 धावा. नवीन गोलंदाज येईल सुजल चौधरी. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. वलप संघ वेगानं वाटचाल करतोय मोठ्या धावसंख्याकडे. बंटी बरसतोय मैदानावरती. बंटीची वैयक्तिक खेळी जर आपण पाहिली 7 चेंडूमध्ये 22 धाव्यांचं योगदान आहे, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सुजल चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. राऊंड द विकेटनं गोलंदाजी ओव्हर द विकेट राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. हा फटका जबरदस्त टायमिंग. तिसरा षटकार येतोय बंटी खाडेकरच्या बॅट मधून. जशी सुरुवात झाली होती मागच्या षटकाची तीच पुनरावृत्ती होत असताना सुजलवरती बरसतोय बंटी खाडेकर. एकट्यानं किल्ला आतापर्यंत लढवलाय वलप संघाचा. धावसंख्या फलक वेग वाढत चाललाय. 41 धावा धावसंख्या फलकावर. राऊंड द विकेटनं गोलंदाज पुन्हा एकदा सुजल. हा चेंडू जाईल सीमारेषे पार. प्लस नो. टोटल मिळतील 7. जबरदस्त फलंदाजी. फटकेबाजी 3-4 षटकार आणि 2 चौकारांचा इथे समावेश आहे. बंटी खाडेकर सलामीला आलेला फलंदाज. पहिल्या षटकामध्ये जास्त स्ट्राईक मिळाली नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. स्ट्रायकरांवरती बंटी खाडेकरला पाहते आणि सुजल चौधरीवरती आता दबाव जाणवते. 2 षटकार फ्री हिटची संधी असणारे बंटी खाडेकरसाठी. एकूण धावा आहेत 48 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ संपलाय. फ्री हिटची नामी संधी. मोठा फटका पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू होतील. फ्री हिटचा हा चेंडू आहे. एकदा विते नक्की मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झालेत. जेल सुटते, काही फरक पडणार नाही आणि 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. या 2 धावेनं 50 धावा कंप्लीट. अंगद 11 श्री गणेश वलप संघ. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 36 नॉट आउट खेळते बंटी खाडेकर. 10 मध्ये जबरदस्त फलंदाजी एकट्याने दाखवलंय. एकूण धावे त्या 50. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. सुजलचा हा बॉल आहे. गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. बंटीला जीवनदान देणं महागात पडेल इथे. कमीत कमी निश्चितच बंटीसाठी हा चेंडू होता.
बंटीला जर थांबवलं असतं तर 10-15 धाव्यांचं तुम्हाला नक्कीच बेनिफिट असता. मात्र बंटीला मिळालेलं जीवनदान कितपत महाग ठरेल शिवकर संघाला. साधा सोपा झेल एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू मात्र मिस जज करते आणि झेल सुटते. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 51, 51 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निर्भय पाटील शांत. निर्भयचा विचार केला 5 मध्ये 1 चौकार, 4 डॉट खेळलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सुजल. मोठा फटका येईल का. चेंडू खूप वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करते आणि निर्भय होईल बाद. धक्का क्रमांक 3 निर्भय पाटील गोज. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. इथे निर्भयची विकेट. नवीन फलंदाज जाईल आयुष पाटील, 5व्या क्रमांकाचा खेळाडू. या षटकातील विचार केला अजूनही 2 चेंडूंचा खेळ असणारे बाकी. बंटी खाडेकर अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. एकूण धावा आहेत त्या वल्लभ संघ 51, 51 धावा आपण मैदानावरती पाहते. मोठे फटके पाहिजेत. बंटीला हवी आहे स्ट्राईक. 2 चेंडूंचा खेळ बाकी. आयुषची खेळी कशी असणार. सावध सुरुवात झाली होती. 2 षटकामध्ये फक्त 18 होत्या. मात्र त्यानंतर धाव्यांचा वेग ओघ खूप वाढलाय आणि धावा बनत गेल्या मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सुजल. 5वा चेंडू. जोरदार अपील केली गेली. अपिलामध्ये उत्साह आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटच्या चेंडूचा खेळ इथे बाकी असणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय. नवीन आलेला फलंदाज आयुष पाटील. शेवटचा बॉल आहे. सुजल चौधरी 4थं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राऊंड द विकेट. आणखीन एक हा चेंडू सुद्धा निर्धाव आहे. इथे आपण पाहिलं 4 षटकांची झाली समाप्ती आणि 4 षटकामध्ये धावा बनल्यात. टोटल स्कोर मूव्स ऑन 51. मैदानाकडे आपण जाऊया. एकूण धावा आहेत त्या 51 धावा. यापुढची लढत असणारे चॅलेंजर्स चिरले आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या प्रणय 11 ओम साईराम चिखले. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित असाल तर आपण संपर्क साधायचा. मैदानाकडे आपण जाऊया. सध्या बंटी खेळतोय 11 मध्ये 37. मैदानाकडे आपण जाणार आहोत. गोलंदाज तन्वेश भगतचा हा बॉल मागे क्षेत्ररक्षक आणि बंटी जाल्यामध्ये अडकलाय. बंटीची विकेट. नवी संजीवनी देऊन जाईल. धक्का क्रमांक 4 इथे बंटी खाडेकर बाद. एक्कावन्न धावा धावसंख्या फलकावरती. 6व्या क्रमांकाचा खेळाडू प्रतीक म्हात्रे मैदानामध्ये रवाना होईल. 5 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू सुद्धा सुरेख आहे. शेवटच्या क्षणाला पूर्णपणे जबाबदारीचा खेळ शिवकर संघाकडून. एका क्षणाला असं वाटलं 70-75 नक्कीच टार्गेट असेल वल्लभ संघाचा. मात्र त्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवलंय. मागचे आपण 4 चेंडू पाहिले तर एकही धाव आली नाही मैदानावरती जर आपण विचार केला वल्लभ संघाच्या बाजूनं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा.
ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येईल, चेंडू खराब आहे. दुसरी अतिरिक्त धाव आहे. एक नो बॉल आपण पाहिला, त्यानंतर हा वाईड येतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज तन्वेश भगतला पाहते. 2 चेंडू सुरेख होते. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतीक म्हात्रे आणि आयुष पाटील मैदानावरती. 2 फलंदाज मिडल ऑर्डर लोअर मिडल ऑर्डरचे हे 2 फलंदाज आपण पाहते. श्री गणेश अंगद 11 वल्लभ संघाकडून. 4 चेंडू मध्ये किती धावा बनतील? धावा झाल्यात 52. 52 धावा धावसंख्या फलकावरती. गोलंदाज इथे सज्ज होईल पुन्हा एकदा. मोठा फटक्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, 5वा गडी बाद वल्लभ संघाचा. यानंतरचा सामना असणार आहे चॅलेंजर्स चिर्ले विरुद्ध प्रणय 11 ओम साईराम चिखले. आजच्या दिवसामध्ये फक्त एकच टीम क्वालिफाय करायची, लक्ष असू द्या. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. मोठा फटका, यस. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. भगत मैदानावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. 3 गडी बाद केल्यात तन्वेशनं. धावा खर्च केल्यात फक्त 1, तो सुद्धा वाईड. एकूण धाव्यात त्या 52 धावा. अडखळताना दिसतोय वल्लभ संघ मैदानावरती. हा चेंडू आपण पाहिला, पंचांचा इशारा येईल, चेंडू खराब आहे. दुसरा वाईड षटकातील 53. 53 बनल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एखादा मोठा फटका पाहिजे. वल्लभ संघ वाट पाहतोय, मात्र तो मोठा फटका दाखवेल का? एकट्यानं किल्ला लढवला बंटीनं, मात्र बंटी बाद झाल्यानंतर पूर्णपणे दबाव फलंदाजीमध्ये जाणवते वल्लभ संघाला. गोलंदाजीसाठी तन्वेश भगत षटकातील 5वा चेंडू घेऊन राऊंड द विकेटनं गोलंदाजी करते. स्ट्रायकरला खेळतोय फलंदाज आदित्य पाटील. हा चेंडू आपण ग्लान्स करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. एकूण धावा 54. 54 धावा. शेवटचा बॉल आहे. आयुष खेळतोय स्ट्रायकर एंडला. आयुष पाटील जो 5व्या क्रमांकाचा खेळाडू. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर इथे फिनिश कसा करेल हा इनिंग, ही सुद्धा चर्चा आहे. शेवटचा बॉल. मोठा फटका येतोय, यस. चेंडू सीमा रेषे पार. षटकार आकार देतोय डाबाला. शेवटच्या चेंडूवरती धावा बनल्या टोटल 60. 60 आणि 61 धावेंचं टार्गेट प्रणय 11 गावदेवी शिवकर संघासमोर श्री गणेश वल्लभ संघाचं. कसा असेल सामना, कोण सामना जिंकणार? थोड्या वेळामध्ये या प्रश्नांचे उत्तर आपल्यापर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी मी विनंती करेन, चॅलेंजर्स चिर्ले विरुद्ध प्रणय 11 ओम साईराम चिखले 2 संघांचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधा. तर 30 बॉल 61 61चं टार्गेट. या ऐकूया पुन्हा एकदा आमचे युवा समालोचक आदित्य पाटील आणि तत्पूर्वी संधी असणारे डीजे मोर्या, डीजे सौर्या.
तर सामन्याकडे आपण लक्ष वेधूया. 30 बॉल 61 ची गरज असणार आहे. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सूरज पाटील आणि प्रणय मात्रे सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. शायकला फलंदाज प्रणय मात्रे, गोलंदाजी ट्रॅकवर निर्भय पाटील आपल्याला पाहायला मिळेल. पॉपलेचा षटक असणार आहे. पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. 3-2-1 गेम इज ऑन. पहिलीच बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. अपील जरूर केली होती परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल निर्धाव. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता गोलंदाज निर्भय पाटीलचा. तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय मात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. एक चांगला फलंदाज म्हणून ओळख आपली त्याची जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार निर्भय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिला बॉल जरूर निर्भयच्या नावावर राहिलाय. त्यानंतर पुन्हा एकदा असणार सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर निर्भय पाटील ऑन स्ट्राईक फलंदाज प्रणय मात्रे. हा फटका तिथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने जरूर केला आहे. एक धाव तर पूर्ण असणार आहे. विनय असतील बॉल खाली कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर लगेच फिकी होईल. या बॉलवर तिथे आपल्याला धाव मिळेल 1 आणि संघाचा श्रीगणेशा झालाय. संघाचा अकाउंट ओपन झालाय. धावफलक ओपन झालाय. 1 धाव धावफलकावर. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 1. आतापर्यंत चांगली गोलंदाजी 2 बॉलवर जरूर पाहायला मिळते. गोलंदाज निर्भय पाटीलची पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. तिसरा बॉल घेऊन निर्भय पाटील, शायकला फलंदाज सूरज पाटील. रनवे मध्ये थोडासा अडथळा जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाजी ट्रॅकवर. निर्भय पाटील पुन्हा एकदा असणार. तिसरा बॉल घेऊन ऑन बॉलिंग अटॅक, शायकला फलंदाज सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळेल. एक आगली वेगळी शैलीने जरूर बॉल तिथे जरूर केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील बॉलची अडवून येईल तत्पूर्वी लगेच फिकी होईल. क्विक थ्रो जरूर पाहायला मिळाला. या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 3 धावा धावफलकावर आपल्याला जरूर लागलेल्या पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा 3. बॉल टू रनचं समीकरण जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. प्रति बॉलवर 1 रन येत असताना पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल असं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. निर्भय पाटील. हा बॉल जरूर जड मध्ये फेकला होता. क्षेत्ररक्षक असतील लगेच फेकी. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. चांगला बॅकअप तिथे जरूर पाहायला मिळतोय. या बॉलवर तिथे आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. चिकी सिंगल चोरण्याचा प्रयत्न तिथे मात्र सक्सेसफुल होत असताना आपल्याला जरूर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एकेरी धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 4 धावा धावफलकावर. 4 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आतापर्यंत काही कमालीची गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते निर्भय पाटीलची. तर चला 2 संघांमध्ये आपला टॉस करण्यात येईल. एका बाजूला असणारे चॅलेंजर्स चिरले आणि एका बाजूला प्रणय 11 ओम साई राम चिखले. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा. हा फटका हवेत आणि सरळ फेकून दिलाय सीमा पार. प्रणय मात्रेच्या बॅट मधून षटकार. चॅलेंजर चिरले टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर चिखले टीम आपला आपण लगेच कॅप्टन पाठवा. षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड.
पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आउट ऑफ फील्ड जरूर पाहायला मिळते. 2 पंच तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. आणि या डॉट निशीर षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळेल 10 धावा फलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड. कॅप्टन आपण लगेच आपण यायचंय. शेवटचा कॉल असणार आहे आपल्याला. चिरले टीमचा कॅप्टन आमच्या समोर आहे. चिखले टीम आपला आपण कॅप्टन लगेच पाठवा. आपला नियम होता इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला पाहिजे होता. एक इनिंग होऊन 1 ओव्हर सुद्धा झाली आहे. 2 बॉलच्या आत आपल्याला यायचंय, नाहीतर समोरच्या संघाला आम्ही टॉस विजयी देऊ. आजपासून एनडी विभागाचे नियम सर्व चालू होतात. त्या नियमांचं आपल्याला पालन करायचंय. तर जाऊया आपण सामन्याकडे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय विनय गावंड, एक अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र फटका जरूर चांगला केलाय. गॅप मध्ये बॉल जाणार सीमा पार, चौकार. तर चला टॉस विजय घोषित देण्यात येईल चिरले टीमला. तर मी विनंती करेन समाधानजी माली चिरले यांना मी विनंती करेन आपण या मंचावर. आपलं या स्पर्धेनिशीर सरचे स्वागत आहे. तर 2 टीम मध्ये आपण टॉस करू. एका बाजूला असणारे चिखले आणि एका बाजूला चिरले. धावफलकावर धावा लागतील तब्बल 16. 16 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर विनय गावंड. हा बॉल खोलवर टप्प्यात जरूर होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र प्रतीक होते बॉल खाली. कुठल्याच प्रकारची चुकी न करता मात्र लगेच तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर फक्त मिळेल सिंगल निशीर. 17 धावा धावफलकावर ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. जमेची बाजू असणार आहे टीम शिवकरच्या पुढे. अजूनही दोन्ही फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. सलामीला गेलेले फलंदाज. 17 धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ असताना जरूर पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र निर्भय कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का, पहिला हादरा लागत असताना मोठा हादरा मासा जरूर गळायला लावलाय. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळेल.
प्रणय मात्रे सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वासुदेव आंग्रे. जबाबदारी असणारे इनॅट क्रमांक 3 साठी जरूर गणना केली आहे. तिथे मात्र जबाबदारी असणारी आपल्या संघाची. चांगली गोलंदाजी विनय गावंडच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी असणारी या षटकातील. अजूनही 44 धाव्यांची गरज असणारे. येणारे बॉल असतील 19 बॉल आणि 44 धावा. सामन्यामध्ये रोमांचकता आपल्याला जरूर पाहायला मिळते. अजूनही सामना संपला नाही. अजूनही दोन्ही संघांपुढे सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मात्र सुरेखरित्या हाताळताना विनय गावंडला आपण पाहतोय. शाईकला फलंदाज वासुदेव आंग्रे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या षटकातील. गोलंदाज तयार असणारे विनय गावंड. ऑन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका सुरेख आहे. आल्या आल्या आपली पॉवर दाखवत असताना आल्या आल्या आपली नजाकत दाखवत असताना वासुदेव आंग्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. तर आपण दोन संघांमध्ये टॉस करू. एका बाजूला असणारे चॅलेंजर चिरले आणि एका बाजूला आपल्याला प्रणय 11 ओम साईराम चिखले. दोन टीम्स मध्ये आपण टॉस करू. मी विनंती करेन आमचे संतोषजी पाटील यांच्या हस्ते आपण टॉस करू. दोन संघांमध्ये टॉस करण्यात येईल. एका बाजूला चिखले एका बाजूला चिरले. एडीज कॉल आणि टॉस जिंकलाय चिरले टीम. आपला डिसिजन घेऊन आपण लगेच मैदानात उतरायचं आहे. अठरा बॉल 40 ची गरज असणारे गोलंदाज असणार शुभम पाटील. शुभम पाटील वर आक्रमण जरूर केलं. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र क्विक थ्रो जरूर पाहायला मिळतोय. या बॉलवर मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. 22 धावा 22 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शुभम मात्रेवर जबाबदारी दिली तिसऱ्या षटकाची. इथे मात्र पुन्हा एकदा असणार तयार. अजूनही 17 बॉल आणि 39 धाव्यांची गरज. बॉल तिथे पाहायला मिळतोय सुरेखरित्या अतळलाय. सुरेख तिथे मात्र लाईन लेन जरूर गोलंदाजीची पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शुभम पाटील एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आपली साध्य करत असताना जरूर मैदानात पाहायला मिळते. 2 बॉल सुरेखरित्या जरूर अतळलेत. पुन्हा एकदा असणार तयार. उंच तर खूप गेला बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील अडवण्याचा. बॉलची अडवणी सुद्धा होईल आणि फेकी होईल. तत्पूर्वी धावा खर्च होतील 2. प्रेम मात्रे बॉल खाली तिथे मात्र होते. कुठल्याच प्रकारची चुकी न करता लगेच फेकी करण्यात आली. या 2 धावे निश्चित धावफलक पुढे सरसावेल. 24-24 लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला जरूर पाहायला मध्ये. प्रणय 11 गावदेवी शिवकर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शाईकला फलंदाज वासुदेव आंग्रे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार जरूर लगावलाय. क्षमता राखतो हा खेळाडू मोठे फटके लगावण्याची. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय शुभम पाटीलचा खराब बॉल. एका हातामध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर होता. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वाईट निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 25 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम पाटील. पुन्हा एकदा असणार तयार.
हा बॉल पुन्हा एकदा तिथे मात्र जड मध्ये फेकला होता. काही कमालीचा बॉल जरूर पाहायला मिळतोय. या बॉलवर क्विक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगल निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते टीम वलपच्या माध्यमातून. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शुभम पाटील चांगली गोलंदाजी करत असताना स्ट्राईकला फलंदाज असणारे सूरज पाटील सलामीसाठी जरूर आलेले फलंदाज आहे. जबाबदारी असणारे क्षमता राखतो खेळाडू मोठे फटके खेळण्याची. हा फटका हवेत जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का क्रमांक 2 सूरज पाटीलला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना टीम शिवकरला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अभिजित पाटील. अभिजित पाटील शेवटचा बॉल असणारी या षटकातील. शुभम पाटील चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. कमबॅकिंग बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळते. संघाला कमीत कमी धावा खर्च करणारं षटक पाहिजे होतं परंतु आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय शुभम पाटीलने. शेवटचा बॉल असणार ताई या षटकातील. लास्ट बॉल. अजय भगत यांचं आगमन. नेहमी सपोर्ट आपल्याला पाहायला मिळते त्यांचा. स्पर्धेशीर त्यांचंही स्वागत. अभिजित पाटील जबाबदारी जरूर आहे संघाची. जबाबदारी पार पाडावी लागेल. शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित पाटील तिथे मात्र जरूर फटका केलाय. एक तर कंप्लीट दुसरी ते प्रयत्न असणारे परंतु थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. हाईट फॅक्टर बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. डिसिजन येईल आपल्या पुढे लगेच. तर पंच एक आपण एक पंच यायचंय. तर न्यूदा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर 1 रन पाहायला मिळेल. एक धावे निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल 27 येणारे 12 बॉल 34 ची गरज असणार आहे. 12 बॉल 34.
गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे प्रथमेश पाटील. जबाबदारी जरूर असणारी संघाची. स्ट्राईकला फलंदाज अभिजित पाटील असणारे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वासुदेव वांगरे. दोन फलंदाजांवर जबाबदारी जरूर असणार आहे. 18 बॉल 12 बॉल आणि 34ची गरज. 12 बॉल 34 समीकरण असणारे. पहिला बॉल घेऊन असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल पंचांचा इशारा. इट्स वाईड. वाईट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वाईड निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 28 धावा. 28 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही 12-33 समीकरण असणार आहे. 12 बॉल 33. सामना कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला वलप एका बाजूला शिवकर. दोन टीम्स मध्ये लढत पाहायला मिळते. हा बॉल जरूर तिथे मात्र उंचवर गेला. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का. अजून एक फलंदाजाला परतावा लागेल. अजून एक तिथे मात्र फलंदाज होईल बाद. अभिजित पाटीलला परतावा लागेल. अजून एक धक्का लागत असणार टीम शिवकरला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ओमकार ढवले. पुन्हा एक दिसणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र जडमध्ये जरूर फेकी गेली होती. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र प्रयत्न करतील परंतु हा बॉल जाणार सीमा पार. चौकार. बत्तीस धावा. अजूनही 10 बॉल 29 धावेंची गरज. 10 बॉल 29. सामना कोण जिंकणार कोण हरणार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. लगेच पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय आणि व्हाईट बॉलची सांगता होत असताना व्हाईट निषेध धावफलक पुढे सरसावेल. 33 लॉस ऑफ 3 विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजूनही 10 बॉल 28 ची गरज असणारे. येणारे 10 बॉल 28 धावा चेस केले जातील का डिफेंड केले जातील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स ताकदवर संघ जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. प्रथमेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा बॉल तिथे मात्र जरूर चांगला फटका केलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील लगेच फेकी होईल परंतु त्यात तत्पूर्वी या बॉलवर धाव मिळेल 1. या एकेरी धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 34 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणारे. 3 बॉल मध्ये धावा किती येतील. महत्वपूर्ण षटक असणारे. या षटकामध्ये धावा कुटाव्या लागतील. या षटकामध्ये अनामारी करावी लागेल. येणाऱ्या 3 बॉलवर तुटून पडावं लागेल. सीमारेखा बॉल तिथे मात्र फेकून द्यावा लागेल परंतु काय कमालीची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र लगेच फेकी होईल. तत्पूर्वी या बॉलवर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक हलवार गतीने वाढेल. 36 धावा. अजूनही 8 बॉल 25 ची गरज असणारे. येणारे 8 बॉल 25 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर प्रेशर रिलीज होईल थोडं शिवका टीमच्या माध्यमातून परंतु 2 बॉल तिथे मात्र सुरेखरित्या फेकले तर पूर्णपणे सामन्यामध्ये आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. श्री गणेश वल्लभ टीम. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र काय कमालीचा सुरेख यॉर्कर लाईनचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला. तिथे मात्र काय कमालीचा बॉल जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. वासुदेव वांगरे आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक.
स्तब्ध करून मात्र ठेवले तिथं. काही कमालीची गोलंदाजी प्रथमेश पाटील नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार तयार. या षटकातील शेवटचा बॉल. 7 बॉल 25 ची गरज असणारे दोन टीम्स मध्ये लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय वल्लभ आणि एका बाजूला शिवकर. प्रेशर असणारे सामन्यामध्ये प्रेशर जरूर पाहायला मिळतंय. रनवे मध्ये थोडासा अडथळा त्यानंतर पुन्हा एकदा असणार तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश पाटील. स्ट्राईकला फलंदाज वासुदेव आंग्रे. 7 बॉल 25 समीकरण असणारे. या बॉलवर मोठा फटका येईल का? मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. मोठ्या फटक्याची नितांत गरज आपल्या शिवकर टीमला असणार आहे. हा फटका तिथे मात्र जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना टीम शिवकरला फलंदाज वासुदेव आंग्रे बॅक टू द पवेलियन. तर मात्र येणारे बॉल असतील 6 आणि 25 ची गरज. अणामारी करावी लागेल. 4 मोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ओमकार ढवले. मिडल ऑर्डरचा फलंदाज. मिडल ऑर्डर मध्ये जरूर गणना केली. मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल प्रतीक मात्रे. जबाबदारी असणारे. येणारे 6 बॉल 25 ची गरज. सहा बॉल 25 ची गरज असणारे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक मात्रे. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल वल्लभ टीमचा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऍज अ कॅप्टन म्हणून आज भूमिका तिथे जरूर पार पाडावी लागेल. गोलंदाजीची जबाबदारी जरूर घेतली. ती जबाबदारी चोखरित्या इथे बजवावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल. या षटकातील येणारी 6 बॉल 25 ची गरज. सामन्यामध्ये चुरस जरूर पाहायला मिळते. 6 बॉल 25. पहिलाच बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. गॅप मध्ये जरूर केलाय. हा बॉल जाणार सीमा पार. पहिल्याच बॉलवर मस्ट निडेड चौकार. च्या माध्यमातून चौकार आलाय. या चौकार निश्चित थोडंसं प्रेशर रिलीज होईल. 5 ला 21 ची गरज. अजून समीकरण बदलेल. या एकेरी दावेनिशीर समीकरण बदलेल. समीकरण जाऊन पोहोचेल. येणारे 5 बॉल 20 ची गरज. 5 बॉल 20. सामना कोण जिंकणार कोण हरणार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता तिथे मात्र या बॉलवर धाव मिळेल 1. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल 1. या एकेरी दावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक धावून पोहोचेल 42. 42 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 19 ची गरज. आता मात्र 3 मोठे फटके खेचावे लागतील तिथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र या बॉलवर धावा मिळतील तब्बल 'चा वेध घेत असताना फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना पाहायला मिळेल. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये चुरस जरूर पाहायला मिळते. चुरस निघून गेली. एका ती आपल्याला सामना जरूर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज माऊलीला आपण पाहू. 3 बॉल 19 ची गरज. हा फटका जोरेचा तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर धावा मिळतील 4. या 4 धावेनिशीर
औपचारिकता सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 2 आणि 15 धावींची गरज. पुन्हा एक दिसणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉलची अडवण येईल, लगेच फेकी होईल. फक्त एक बॉलचा खेळ बाकी असणारे एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळते. एक बॉल 15 धावींची गरज. पुन्हा एक दिसणार गोलंदाज तयार. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या उंबरठ्यावर जरूर आपल्याला पाहायला मिळते वल्लभ टीम. चांगली फाईट दोन्ही संघांमध्ये जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एक दिसणार तयार. तिथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला आणि डॉट बॉलची सांगता सामना जिंकलाय. तिथे आपल्याला पाहायला मिळेल अंगद 11 श्री गणेश वल्लभ टीम. बेस्ट ऑफ लक असणारे आपल्याला पुढच्या सामन्यासाठी आणि अडलक असणारे प्रणय 11 गावदेवी शिवकर. आमच्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. तुमचं या स्पर्धेनिशी सरचे आभार. तर नेक्स्ट मॅच असणारे आपल्याला पाहायला मिळेल चॅलेंजर्स चिर्ले आणि प्रणय 11 ओम साईराम चिखले. तर चिर्ले टीम आपला डिसिजन घेऊन आपण लगेच मैदानावर उतरले. तर फिल्डिंगचा निर्णय चिखले टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बंटी काडेकर. 12 बॉल 37 धाब्यांची केली, त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. संघाला गरज होती